मारुती हरी शेलार यांचं 8/4 रोजी दुःख निधन झालं. खरोखरच एक सामाजिक तळमळीचा कार्यकर्ता आपल्यातून गेला. वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुलांकडून फळ वाटप, माणगाव शहरात उपक्रम. काळकथेत मारुती हरी शेलार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या मुलांनी आज शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी सामाजिक बांधिलकी जपत फळ वाटपाचा उपक्रम राबविला. वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा अनोखा आणि प्रेरणादायी मार्ग ठरत असून परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे. माणगाव तालुक्यातील खर्डी बुद्रुक येथील रहिवासी किरण शेलार व प्रफुल्ल शेलार यांनी माणगाव उपजिल्हा वाले तसेच शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णांना फळांचे वाटप केले. रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शेलार कुटुंबियांनी भावना व्यक्त करत सांगितले की वडिलांनी आयुष्यभर समाजासाठी कार्य केले. आज माणगाव तालुक्यातील एक जुने जाणते कार्यकर्ते ज्यांना समाजाप्रती अत्यंत ओढ होती असे जुने कार्यकर्ते आमचे नातेवाईक मारुती हरी शेलार यांचं अल्पशा आजाराने दिनांक 8/4/2026 रोजी निधन झालेलं आहे आणि या निधनापोटी उद्या दिनांक 19/4/2026 रोजी त्यांच्या राहत्या घरी त्यांचा जलदान विधी व शोकसभेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. परंतु आज दिनांक 18/4/2026 रोजी आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये फळ वाटप केलेलं आहे. खरं तर बाबा हे अतिशय प्रेमळ, मनमिळाऊ आणि समाजासाठी अतिशय प्रामाणिक असं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनी आयुष्य जे आहे ते समाजाप्रती घटवलेलं आहे. माणगाव बौद्धजन पंचायतच्या विहार निर्मितीमध्ये, समाज मंदिराच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. त्या ठिकाणी त्या काळामध्ये कुंपण म्हणून त्यांनी आपल्या गावचे बांबू तोडून ते त्या ठिकाणी त्यांनी कुंपण केले होते. अशा प्रकारे समाजाच्या प्रती अत्यंत इमानदार असं त्यांचं कामकाज होतं. आज ते आपल्यामधून निघून गेलेले असले तरीसुद्धा त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्या चिरकाल टिकाव्यात. त्याचबरोबर गोरगरिबांचे ते अन्नदाते होतेच आयुष्यभरामध्ये. आता मृत्यूपश्चातसुद्धा त्यांचा मुलगा किरण आणि निलेश, त्यांच्या मुली आणि त्यांचा परिवार यांच्या वतीने आज सरकारी दवाखान्यात जे रुग्ण आहेत या रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. फळवाटप करणे फार मोठं काम आहे, कारण या फळातून जे प्रोटीन मिळणार आहे, जे ऊर्जा मिळणार आहे ते आमच्या बाबांच्या रूपाने ही ऊर्जा या रुग्णांमध्ये निर्माण व्हावी आणि त्यांचे आजार जे आहेत ते लवकर ते बरे होऊन ते आपल्या घरी जावेत. माझ्या अडचणीच्या काळामध्ये जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यापैकी एक मारुती हरी शेलार आणि त्यांचे कुटुंबीय होते. त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. गरिबीच्या काळातसुद्धा ते कधी घाबरले नाहीत. त्यांनी आपल्या मुलांना जे संस्कार केले आहेत, संस्कारांमधून त्यांनी उभं केलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. त्या समाजाला त्यांना आणि त्यांची नेहमी सदैव आठवण राहील. त्यांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी आज इथे जो फळवाटाचा कार्यक्रम केला खरंच अगदी कौतुकास्पद आहे की इतक्या हलाखीच्या परिस्थितीत ते उभे राहिलेत. त्यांनी आणि मी सोबत कामं केली आहेत. लहानपणापासून आम्ही सोबत कामाला होतो. मारुतीदादांच्या स्मरणीला विनम्र स्मृतीला अभिवादन करतो.